नमस्कार, मी सायली वझे पानसे. आज आपण करणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. इथे मी 2 कच्चे टोमॅटो घेतलेत. असे साधारण एवढ्या फोडी करून घेतल्यात कारण आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. थोडासाच गूळ घेतला आहे. तुम्ही या बदल्यात साखरसुद्धा वापरू शकता. 1 चमचा दाण्याचं कूट, 1 छोटा चमचा तीळ, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-3. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोड्या कोवळ्या कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात. चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. कढईत आपण अगदी 1 चमचाभर तेल घेतलं आहे आणि ते जरा गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात या टोमॅटोच्या फोडी, हिरव्या मिरच्या आणि तीळ असं 5 ते 7 मिनटं परतून शिजवून घेणार आहे आणि मग ते गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून वाटायचं आहे. कारण हे टोमॅटो व्यवस्थित शिजले असतील तर ती चटणी टिकतेही आणि त्याची चवही छान येते. टोमॅटो आणि मिरच्या सगळं 2 मिनटं परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते म्हणजे ते पटकन शिजतील आणि त्या अंदाजानुसारच आपल्याला मिक्सरमधून वाटताना मीठ घालायचं आहे. आता 1-2 मिनटं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि मग आपण गॅस बंद करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की हे टोमॅटो आता व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मी गॅस बंद केला आहे. आता हे गार झाल्यानंतर आपल्याला ही चटणी मिक्सरमध्ये वाटायची. हे टोमॅटो, मिरची आणि तीळ व्यवस्थित आता गार झालेले आहेत तर ते आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेत. नंतर जेवढं मीठ काढलं होतं त्याच्यातलं राहिलेलं थोडंसं मीठ ह्याच्यात मी घालते. नंतर आपल्याला घालायचं हे दाण्याचं कूट, हा गूळ तो व्यवस्थित बारीक चिरलेला आहे म्हणजे व्यवस्थित चटणी वाटता येईल. या कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आणि ही कोथिंबीर आणि आता आपण ह्या भांड्यामध्ये ही चटणी वाटून घेतोय आणि नंतर मोहरी, हिंग, हळदीची मस्त चरचरीत फोडणी आपण त्या चटणीवर घालणार आहे. वाटताना पाणी अजिबात घातलेलं नाही आहे कारण टोमॅटोमध्ये पाणी असतंच. किती छान वाटली गेली आहे आणि रंगही छान आला आहे. आता यावर आपण फोडणी करून घालूया. ज्या कढईत मगाशी आपण टोमॅटो सगळं परतून घेतलं होतं त्याच कढईत मी आता अगदी छोटासा चमचा तेल गरम करून घेते आणि त्यातच आपल्याला फोडणी करायची आहे. मगाचं तेल थोडंसं चटणीमध्ये आहेच सो चटणी अजिबात कोरडी होणार नाही, खूप छान लागते. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी घालतोय आणि मोहरी तडतडल्यानंतर थोडासा हिंग आणि थोडीशी हळद आणि लगेच गॅस बंद करतोय आणि ही फोडणी आपण चटणीवरती घालणार आहे. चटणीवर फोडणी घातल्यानंतर किती छान दिसते बघा. आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवींनी युक्त अशी ही चटणी नक्की करून बघा. या कच्च्या टोमॅटोची मी भाजीसुद्धा करते. तुम्ही काय करता या कच्च्या टोमॅटोपासून? कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.